हॅलो फ्रेंड्स, सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आहार परिणामक भाव. ठीक आहे. सो आहार परिणामक भाव म्हणजे काय, तर आहारावर काय काय प्रक्रिया होतात सो ते याच्यामध्ये दिलेलं आहे. याच्या आधी आपण आहार बघितला, त्याचे वर्गीकरण बघितले असते. ठीक आहे. सो बघा, आता आहार परिणामक भावची डेफिनेशन काय आहे, तर बघा, अन्न पचन करणाऱ्या घटकांना आहार परिणामक भाव असे म्हणतात. म्हणजे जे घटक अन्न पचन करतात, अन्न पचन करण्यास मदत करतात, त्यांना आहार परिणामक भाव असे म्हणतात. सो बघा, हा श्लोक आहे, आहार परिणाम करा स्त्वित्मे भवा भवती तज्ञता उष्मा वायू क्लेद स्नेह काल समयोगश्च इथे. ठीक आहे. म्हणजे श्लोकामध्ये असलेले कोणकोणते ते घटक आहेत बघा. सो फर्स्ट आहे बघा उष्मा. ठीक आहे. सो उष्मा म्हणजे काय, तर बेसिकली हा त्याचा श्लोक दिलेला आहे, उष्मा पचती. म्हणजे काय, उष्मा पचन करण्याचे काम करते. ते कसं बघा, ग्रहणीमध्ये असणाऱ्या जाठराग्नीमुळे अन्नाचे पचन होते. म्हणजे उष्मा हा एक घटक आहे जो आहारावर तो परिणाम करतो, त्याच्यावर ते कार्य करतो. ठीक आहे. सो उष्मा पचती म्हणजे बघा, जे ग्रहणी आहे आपली, जे स्टमक आहे, ओके, सो त्याच्यामध्ये जे जाठराग्नी असते, ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, आपलं अन्नाचं पचन होतं. हे त्याचं काम झालं उष्माचं, बरोबर. त्यानंतर वायू. आता वायू काय करतो बघा, वायू अपकर्षती म्हणजे काय, वायू मोशन, त्याला हे बनत मूवमेंट करतो बघा. काय, अन्नाचे वहन मुखातून आमाशयात, मग ग्रहणी आणि मग पक्वाशयात. म्हणजे बघा, म्हणजे आपलं जे फूड आहे तर ते वायूद्वारे ते पुढे मूवमेंट त्याची चालू असते. म्हणजे जशीच पेरिस्टाल्सिस मूवमेंट असते तेच वायूमुळे होते असं सांगितलं आहे. म्हणजे मुखातून आपल्या आमाशयात, मग ग्रहणीमध्ये आणि मग पक्वाशयात ते अन्न असं ढकललेलं जातं. ठीक आहे. झालं. नंतर काय, क्लेद. तर क्लेद काय बघा, क्लेद काय करतो, ओलावा प्राप्त करून देणे. म्हणजे बेसिकली आपले जे म्युकस असतं, ठीक आहे, आपल्या GI ट्रॅक्टमध्ये, ते काय करतं, ओलावा त्याला एक लिक्विडिफाय करतं. की जे काही ॲसिड असतं, ठीक आहे, जे काही प्रोटीन्स असतात ते काय करतं, लिक्विडिफाय करतं त्या अन्नाला, बरोबर. आणि ते काय करतात, संघातभेद काय करतात, अन्नाचे कण सुटे करण्याची प्रक्रिया. म्हणजे बघा, बोलस फॉर्ममध्ये जातो फूड, पण ते जाता जाता चाईम फॉर्ममध्ये होतं. म्हणजे त्याचे मायन्यूट पार्टिकल्स हे तयार होतात, त्याला संघातभेद असे म्हणतात. हे कोण करतं, क्लेद हे काम करतं. ठीक आहे. नंतर काय, स्नेह म्हणजे काय बघा, क्लेदक कफामुळे अन्न मऊ होते. आता हे क्लेदक लिहिलं इथं आणि हे क्लेद हे सेम नाही आहे. ठीक आहे. इथे काय, क्लेदक कफ सांगितले, ओके, कफदोष आहे, त्याचा एक टाईप आहे क्लेदक कफ. तो कफ काय करतो, आपल्या बॉडीमध्ये असतो आणि तो क्लेदनाचे म्हणजे तेच त्याला स्निग्धता, त्याला एक मऊ करण्याचे काम करतो. बेसिकली तेच त्याला मायन्यूट पार्टिकल्समध्ये तोडणे आणि त्याला स्निग्धता, एक ओलावा देणे. ठीक आहे. नंतर काय, स्नेह झालं. त्यानंतर काल म्हणजे काय, तर बघा, अन्नाचे पचन होण्यासाठी योग्य कालाची आवश्यकता. म्हणजे अन्नाचे पचन होण्यासाठी देखील योग्य कालाची आवश्यकता असते. जसं आपल्या स्टमकमध्ये 4 ते 5 तास हे फूड हे तसंच राहत असतं, ते डायजेस्ट होत असतं. ठीक आहे. सो तसंच त्याचे एक पर्टिक्युलर सिच्युएशनला, पर्टिक्युलर जागेवर त्याचा एक कालावधी असतो. ठीक आहे. सो त्याला काळाची सुद्धा गरज असते अन्न पचनासाठी, म्हणून इथे काल हा एक घटक सांगितलेला आहे जो आहारावर परिणाम करतो. त्यानंतर काय, अन्नपचनाचा कालावधी अग्नीवर अवलंबून असतो. मग हा जो अन्नपचनाचा कालावधी आहे हा त्या मनुष्याच्या अग्नीवर डिपेंड करतो. अग्नी म्हणजे कोणती, जी जाठराग्नी असते, ठीक आहे, जी अन्नपचन करते. काहींचा अग्नी मंद असतो, काहींचा तीक्ष्ण असतो, काहींचा विषम असतो. ठीक आहे. म्हणजे काय, तर बघा, आपण म्हणतो ना, काहींना अन्न लवकर पचतं, काहींना कमी लवकर पचतं, वेळ लागतो. ठीक आहे. तेच अग्नीवर डिपेंड असतो तो काळ. ठीक आहे. झालं. त्यानंतर समयोग. आता समयोग म्हणजे काय, तर बघा, उष्मा, वायू, स्नेह व काल या गोष्टी एकत्र आल्याने, ह्या ज्या गोष्टी आहेत या एकत्र आल्याने त्यांचा समयोग होऊन अन्नपचन व्यवस्थित होते. म्हणजे काय, तर हे जे आहे, तर यांचा जे उष्मा, वायू, स्नेह, काल या गोष्टी जेव्हा एकत्र कार्य करतात आणि म्हणजे समयोग म्हणजे संबंधित, ठीक आहे, एकत्रपणे जेव्हा कार्य करतात तेव्हा अन्नपचन हे व्यवस्थित होते. ठीक आहे. कळालं, एवढंच आहे. म्हणजे आहार परिणाम भाव विचारलं तर एवढे लिहायचं.
त्याचं एवढंच आपण लिहायचं. ठीक आहे, थोडंसं याला एक्सपांड करू शकता तुम्ही. ठीक आहे, एवढंच आहे. सबस्क्राईब करा आणि नोट्स पाहिजे असतील तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा आणि शेअर करा. थँक्यू.